नमस्कार, मी भारती. तर आज आलेले आहे मी श्री क्षेत्र ज्योतिबा येथे. तर हे ज्योतिबा हे कोल्हापूरपासून 1 तासाच्या अंतरावर बसने प्रवास केला तर 1 तास लागतात ज्योतिबाला यायला. आणि आम्ही आता ज्योतिबा या गावी या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आलेलो आहोत. तर उंच अशा दगडी पायऱ्या आणि दगडी पायऱ्यांनी उतरून या मंदिराकडे जावं लागतं. खूप छान छान अशी दुकानं आणि येथे वस्तू कोल्हापूरपेक्षा स्वस्तही असतात. तर पायऱ्या उतरत आम्ही आता जातो आहे मंदिराकडे. आणि खूप मंदिर परिसर खूप छान आणि स्वच्छ असं सुंदर असा आहे. येथील दुकानदार वगैरे हे साफसफाई पण खूप करतात. स्वच्छता खूपच ठेवली जाते. आणि येथे गुलाबी कलरचा भंडारा उधळला जातो. तर आम्ही दुकाने बघत आलेलो आहोत. समोरच दिसतंय ते ज्योतिबा देवाचं मंदिर. आणि पहिल्या पायरीवरती आम्ही ज्योतिबाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केलेला आहे. बघू शकता किती छान असं मंदिर. सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत असं म्हणून एक हे आहे, गेट आहे. आणि खूप छान असं आणि पूर्ण गुलाबी कलरचा भंडारा उधळला जातो या ठिकाणी. पूर्ण मंदिर हे गुलाबीच दिसतंय. आणि हे समोरच श्री क्षेत्र कालभैरव देवाचं मंदिर आहे छोटंसं. आणि खूप उंच अशा दीपमाळा मंदिर परिसरात सुद्धा आहेत. येथे दुपारी 12च्या आरतीनंतर महाप्रसाद दिला जातो. आणि त्यासाठीच मंडप व्यवस्थाही केलेली असते मंदिर प्रशासनाने. आणि हे सटवाई देवी, श्री सटवाई देवीचं मंदिर आहे. आणि आम्ही पुढे आल्यानंतरही पुढेही छान अशा 3 दीपमाळा आहेत. मंदिराला पूर्ण वेढा मारून बाहेर आल्यानंतर ही खूप छान असं दुकाने आहेत. आणि या देवाला दवना वाहिला जातो. आणि आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिर परिसरातच फिरण्यासाठी आलेलो आहोत. तर एक खूप छान असं श्री छत्रपती शिवाजीराजे यांचं स्मारक होतं. आणि आता पुढे आल्यानंतर बघा दीपमाळ आणि मंदिर परिसरात आलेलो आहोत. आणि येथे मंदिराला पूर्ण फिरून दर्शन घेतले जातं. आणि येथे श्री महादेवाची खूप मोठी अशी पिंड आहे. आणि पुढे मंदिरात गेल्यानंतर श्री महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे. तुळजाभवानी मातेचंही मंदिर आहे येथेच. आणि मग ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं.
आणि पूर्ण मंदिर परिसर बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने माझं दर्शन खूप छान झालं आणि प्रसन्न असं वाटत होतं. या मंदिरातून बाहेर निघावं असं अजिबात वाटत नव्हतं. माझा ब्लॉगमध्ये एवढंच आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करावं. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि पूर्ण दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तेव्हा आम्हाला रात्रीच्या अंधारात जेजुरी गडाचं दर्शन झालं. तेही या व्हिडिओत दाखवलं आहे.